नमस्कार मित्रांनो, माझ्या हातामध्ये तुम्ही आत्ता जो साप बघताय ह्याचं नाव आहे ग्रीन वाईन स्नेक. ह्याला मराठीमध्ये हरणटोळ म्हणतात आणि हा एक निमविषारी म्हणजेच सेमी वेनमस स्नेक आहे. तर हा साप जर माणसांना चावला तर ह्याचा विषाचा परिणाम माणसांवर होत नाही. ह्याचा विषाचा परिणाम फक्त त्याचे लहान खाद्य जसे की उंदीर, बेडूक अशावरच होतो. तर मित्रांनो, बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की हरणटोळ हा साप टाळू फोडतो. तर असं काही सुद्धा नाही आहे. हा एक गैरसमज म्हणजे मिथ आहे. तर हा साप जास्त करून झाडांवर राहतो आणि जर ह्या सापाला डिवचलं गेलं किंवा जर हात लावण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा प्रयत्न केला तर हाईटवर असल्यामुळे तो साप जास्त करून हेडवरती चावतो. त्यामुळे लोकांचा असा गैरसमज आहे की हा साप टाळू फोडतो, पण असं काही सुद्धा नाही आहे. हे एक मिथ आहे, एक गैरसमज आहे. तर हा साप जेव्हा चिडतो, जेव्हा ॲग्रेसिव्ह होतो तेव्हा हा त्याच्या अंगावरची अशी नक्षी दाखवतो. तुम्ही बघू शकता, अशा ब्लॅक आणि व्हाईट कलरच्या पट्ट्या ह्याच्यावरती दिसतात आणि सोबतच हा असा तोंडसुद्धा उघडतो. जेव्हा हा साप ॲग्रेसिव्ह होतो तेव्हा असं करतो. तर हा साप सेम झाडाच्या वेलीच्या कलरसारखाच असतो. झाडांवर असला की हा पूर्णपणे कॅमोफ्लेज होऊन जातो, आपल्याला दिसून सुद्धा येत नाही. एकदम झाडाच्या एखाद्या वेलीसारखाच दिसणारा हा सुंदर असा साप आहे. ह्याच्यापासून माणसांना काही सुद्धा धोका नाही. तर हा साप जर तुम्हाला कुठे दिसला तर प्लीज ह्याला मारायचा प्रयत्न करू नका. तुमच्या जवळील सर्पमित्राला बोलवा, ते हा साप रेस्क्यू करतील. आता आपण ह्या सापाला निसर्गाच्या सानिध्यामध्ये परत रिलीज करूया.